लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट। यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत। शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल। SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे। संपर्क साधावा। डॉक्टर हेमलता पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश होता राहिला। शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने विविध असंतुष्ट नेत्यांना मधाचे बोट लावण्याचे काम सुरू ठेवले आहे। त्यामुळे या पक्षात सोमवारी पुन्हा एकदा जोरदार इनकमिंग झालं। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा पक्ष जोमात आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे। यामध्ये शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षाने आघाडी घेतली आहे। या पक्षांकडून विविध पक्षातील नाराज आणि असंतुष्टांना आकर्षित करण्याचं काम सुरू केलंय। सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेविका समीना मेमन, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे विक्रम नागरे आणि माजी नगरसेविका इंदुबाई नागरे यासह विविध पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी परिश्रम घेतले। खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, महानगर प्रमुख बंटी तिदमे आणि अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। काही काळात आणखीन काही महत्त्वाचे नगरसेवक पक्षात दाखल होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केलेले विक्रम नागरे हे मूळ भारतीय जनता पक्षाचे आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला होता। मात्र अवघ्या 2च महिन्यात त्यांनी यू टर्न घेतला आहे। ते किमान वेतन सल्लागार समितीचे पदाधिकारी होते। सत्ताधारी पक्षाशी जवळीक म्हणून त्यांनी हा प्रवेश केल्याचे बोलले जाते। गेले काही दिवस माजी नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील या काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार याची चर्चा होती। त्याला 2 आठवडे झाल्यानंतरही काँग्रेस पक्षाकडून त्याबाबत कोणीही त्यांच्याशी संपर्क केला नाही। पक्षाच्या नाशिकच्या संपर्क प्रमुखांनीही त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला नसल्याने त्यांना आता बाहेर पडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। या पार्श्वभूमीवर डॉक्टर पाटील या देखील सोमवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील असं बोललं जात होतं। डॉक्टर पाटील या प्रवेशासाठी ठाणे येथे गेल्या होत्या असे सूत्रांनी सांगितले। त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन चर्चा देखील केली, मात्र प्रवेश करण्याचा निर्णय ऐनवेळी रद्द केला। त्यामुळे डॉक्टर पाटील यांच्याबाबत काल शहरात विविध चर्चा पसरल्या होत्या। त्यावर डॉक्टर पाटील यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही। या निमित्ताने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे पक्षाने अतिशय आक्रमक होत आपल्या विस्तार करण्यावर भर दिला आहे। त्यामुळे महायुतीला देखील त्याची चिंता सतावू लागली आहे। भाजपच्या स्थानिक नेत्यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली होती। त्यानंतर शिवसेना शिंदे पक्षातील इनकमिंग संत झालं होतं। त्याला आता पुन्हा एकदा गती आली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।